श्री गुरुचरित्र अध्याय 47 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री कुलदेवताय नमः श्री गुरुभ्यो नमः। शिष्य नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, या पुढील कथा कृपया मला सविस्तर कथन करावी. त्यावर सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, तू श्रीमंत भाग्यवंत आहेस. तुझ्या गुरुचरित्र ऐकण्याच्या इच्छेचे फळ म्हणून तुला उत्तम संतती आणि संपत्ती प्राप्त होईल. आता एक नवलाईची कथा सांगतो, ज्याच्या श्रवणाने पतितही पावन व्हावे असे हे गुरुचरित्र तू तत्परतेने ऐक. श्री गुरु गाणगापूर येथे असताना दिवाळीचा सण आला. त्या कारणाने त्यांना आपल्या घरी भिक्षेत बोलवण्याकरिता शिष्यगण आले. एकाहून एक असे ते 7 शिष्य भक्तिभावाने श्री गुरूंचे चरणवंदन करून म्हणाले, स्वामी, माझ्या घरी भिक्षेसाठी यावे. प्रत्येकाचा गाव वेगवेगळा होता. हे जाणून श्री गुरु म्हणाले, मी प्रत्येकाच्या घरी कसा येऊ तुम्हीच विचार करा. तुम्ही आपापसात वाटणी करून काय ते ठरवा. मग जसे ठरेल त्याप्रमाणे त्यांच्याकडे मी येईन. आम्ही तुमच्याच अधीन आहोत. ते शिष्य आपापसात विचार करू लागले. मीच श्रीगुरूंना माझ्या घरी नेणार असे जो तो म्हणू लागला आणि त्यातूनच ते माझे स्वामी आहेत असे म्हणून ते एकमेकात झगडू लागले. तेव्हा त्यांच्या समस्येचे निवारण करून श्रीगुरू म्हणाले, तुम्ही कशास भांडता? मी तुम्हा 7ही जणांचा गुरु आहे. तेव्हा मी एकेकाच्या घरी येईन. हे ऐकून सर्वजण हात जोडून नमन करून म्हणाले, स्वामी, आपण आमच्यात उच्च नीच समर्थ असमर्थ असा भेदभाव करू नये. आम्हा सर्वांना समदृष्टीने पाहावे. आपण आम्हाला दुर्बळ समजून आमची उपेक्षा केली तर आम्ही नदीत जीव देऊ. श्रीकृष्ण प्रेमाने विदुराच्या घरास गेला, मात्र तो भक्तवत्सल दुर्योधनाच्या वाड्यात गेला नाही. आम्ही सर्व तुमचे सेवक आहोत. तुम्ही कुणालाही निराश करू नका. तुम्ही जे सांगाल तसे आम्ही करू असे ते सर्व म्हणाले. सर्वांनी साष्टांग नमस्कार केला आणि आमच्याकडे समान कृपादृष्टीने पाहावे अशी त्यांना पुन्हा विनंती केली. त्यावर श्रीगुरू म्हणाले, मी सर्वांच्या घरी येईन. तुम्ही चिंता करू नका. हे माझे वचन आहे. त्यांचे बोलणे ऐकून 7ही शिष्य म्हणाले, तुम्ही सर्वांना आश्वासन देत आहात. अशा वेळी तुमच्यावर भरोसा कसा ठेवावा? तेव्हा श्रीगुरूंनी विचार केला, हे अज्ञानी लोक काही जाणत नाहीत. तेव्हा एकेकाला एकांतात बोलावून सांगावे. मग त्यांनी एकेकाला जवळ बोलवले आणि त्याच्या कानात सांगितले, मी तुमच्या घरी येणार आहे. तू कुणाला सांगू नकोस असे वचन देऊन त्याला आता तुझ्या गावाला जा असे त्यांनी सांगितले. मग दुसऱ्याला असेच एकांतात बोलावून आम्ही तुझ्याच घरी येणार असे सांगितले आणि त्याला त्याच्या गावी पाठवले. तिसऱ्याला बोलावून त्यालाही त्याच प्रकारे सांगितले. अशा प्रकारे श्रीगुरूंनी ही 7ही जणांची समजूत घालून त्यांना आपापल्या घरी पाठवले. पुढे मात्र मोठे आश्चर्य घडले. एकमेकांना काहीही न सांगता ते भक्त गेले आणि श्रीगुरू मठात परत आले. नंतर मोठी मौज झाली. स्वामी अन्यत्र जात आहेत हे वृत्त समजताच गावातील भक्त श्रीगुरूंना हात जोडून म्हणाले, स्वामी, आम्हाला सोडून दुसऱ्या गावी चाललात की काय? त्यावर श्रीगुरू त्यांना म्हणाले, आम्ही इथेच राहणार आहोत. चिंता करू नका, आम्ही इथेच आहोत. स्वामीने असे बोलून त्यांचे समाधान केले. रात्र जवळ आली. दिवाळीची त्रयोदशी होती. रात्री मंगल स्नान करायचे होते. तेव्हा श्रीगुरूंनी स्वतः 8 रूपे घेतली. नारायणाचा महिमा अपार आहे. ते 7 रूपे धारण करून 7ही गावात गेले आणि 8व्या रूपाने गाणगापुरातच राहिले. अशा तऱ्हेने दिवाळीमध्ये सर्व ठिकाणच्या पूजेचा त्यांनी स्वीकार केला. शिवाय गाणगापुरात तर ते व्यक्त होतेच, हे सर्व गुप्तच राहिले. कार्तिकी पौर्णिमेस दीपपूजन करण्यासाठी सर्व भक्त श्रीगुरूंजवळ आले. सर्वांनी नमस्कार करून श्रीगुरूंना म्हटले, आपली भेट 10 दिवसांनी होत आहे. हे वाक्य ऐकल्यावर प्रत्येकजण श्रीगुरू दिवाळीत माझ्या घरी आले होते असे म्हणू लागले. कोण खरे कोण खोटे अशी शंका येऊ लागताच तेव्हा सर्वांनी या प्रसंगाच्या आठवणी दाखवल्या. आपण वस्त्र दिले ते श्रीगुरूंजवळ आहे असे कोणी म्हणाले. तेव्हा सर्वजण चकित झाले. ग्रामस्थ म्हणू लागले, हे असत्य आहे. आमचे श्रीगुरू इथेच होते. त्यांनी दिवाळी इथेच साजरी केली. तेव्हा सर्वांना अतिशय आश्चर्य वाटले. ते म्हणू लागले, श्रीगुरू हे खरोखर त्रयमूर्ती आहेत. हा हरीचा अवतार आहे. नारायणाचा महिमा अपरंपार आहे. असे म्हणून सर्व भक्त अनेक प्रकारे त्यांची स्तुती करू लागले. वेदमूर्ती गुरुनाथा, तुमचा महिमा जाणणे अशक्य आहे असे म्हणून ते पुढे आले. तुम्ही विश्वव्यापक आहात. तुमचा महिमा आम्हाला उमगत नाही. श्री गुरुचरणांचे वर्णन काय करावे? तुम्हीच त्रयमूर्ती आहात अशी नाना प्रकारे स्तुती करून त्यांनी अतिशय भक्तिभावाने ब्राह्मण भोजन करविले. भक्तांना फारच आनंद झाला. अशी श्रीगुरूंची ख्याती झाली आणि श्री नृसिंह सरस्वतींचे नाव जगविख्यात झाले असे सिद्धांनी नामधारकाला सांगितले. सरस्वती गंगाधर म्हणतो, श्रीगुरू रूपी कल्पतरू जवळ असताना जे लोक त्यांना ओळखत नाही ते आंधळे बहिरे आहेत, उगाच दीनपणे कष्टत आहेत.
लोक हो, श्री गुरूंची भक्ती करा. जी तुमच्या मनात इच्छा असेल ते सर्व काही प्राप्त होईल. आम्हाला याची प्रचिती आली आहे. अमृतपान करण्याविषयीची शंका फक्त मूर्खच घेईल. ज्ञानवंत भक्तांसाठी श्रीगुरूंचे नाम हेच अमृत होय. अहो, श्रीगुरूंची सेवा करा असा मी डांगोरा पिटीत आहे. गुरु हाच ब्रह्म, विष्णू आणि महेश्वर आहेत. ही गोष्ट वेदशास्त्रांनाही मान्य आहे. गुरुविना गती नाही असे वेदशास्त्रे सांगतात. जे कोणी गुरुनिंदा करतात ते पुढे डुकराच्या जन्मात जातात. तुम्ही म्हणाल मी माझ्या कल्पनेनुसार लिहित आहे, तेव्हा मी सांगतो की हे वेदशास्त्रांना संमत असेल तरच मान्य करा. हा संसाररूपी सागर पार करणे कर्मकठीण आहे. त्यासाठी गुरुशिवाय दुसरा आधारच नाही. संसाररूपी अरण्य निर्जल आहे. त्यात गुरुरूपी अमृताची पोळी घातली आहे. तुम्ही सर्वांनी त्या अमृताचे सेवन करा. तुम्ही नक्कीच अमरत्व प्राप्त कराल. श्री गुरु नृसिंह सरस्वती हा त्रयमूर्तीचा अवतार गाणगापुरात प्रकट झाला असून त्यांना तिथे प्रत्यक्ष वास आहे. जे जे त्या स्थानी जातील त्यांची मनोकामना तात्काळ पूर्ण होईल. यात कोणतीही शंका धरू नये. प्रत्यक्ष देवच तेथे आहे. आम्ही तुमच्या हिताचे सांगतो. ते तुम्हाला प्रशस्त वाटत असेल तर तुम्ही लगेचच गाणगापुरात जावे असे सरस्वती गंगाधर सांगत आहेत. श्रीगुरूंनी 8 रूपे धारण केली हे सांगणारा हा श्रीगुरुचरित्रामृतातील 47वा अध्याय आहे. अशा रीतीने श्रीगुरुचरित्रामृत ग्रंथामधील परमकल्पतरू कथांमधील श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा अनेक रूपे धारण करणारा हा 47वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांचरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त.